बाहेरपणाला जरी आले असले तरी पण माझी फिरतीचं काही काम बंद होणार नाही. हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता सध्या तरी माझं रुटीन असं आहे की रात्री लेटपर्यंत जागायचं आणि सकाळी लेटपर्यंत झोपायचं. असो, अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालत होते तेवढ्यात माझं नख आहे नुसतं अडकत होतं अंथरूण पांघरुणात. त्यामुळे पहिलं दाताने ते नखाचं साईडचं काढून टाकलं आणि अंथरुणाच्या घड्या घालायला घेतल्या. सध्या तरी मी खरंच खूप आनंदात आणि रिलॅक्स आहे. कशाची गडबड नाही, काही नाही, मुलींचा डबा नाही, कोणाचं काय नाही, निवांत अशी आहे. पण आजकाल माझ्या मुली आहेत ना, माझ्या अगोदरच उठून बसतात बरं का, आणि बघायला येतात का, मम्मा तू उठली का, मम्मा तू उठली का. आणि त्यांची आजी त्यांना म्हणते, मम्मीला झोपू द्या, तुम्ही या इकडं, तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. हे ऐकण्यासाठी तर मला फारच भारी वाटतं बरं का. त्यामुळे मी मस्त असं अंथरूण पांघरुणाच्या घड्या घालून घेतल्या आणि म्हटलं चला आता चहा पाणी वगैरे करूया. आई बघू म्हटलं चला काय नाश्ता बनवते म्हणून सार्थूला पुढे पाठवलं. मी कपडे वगैरे बाजूला ठेवले, त्यानंतर आंघोळ वगैरे करून गेले बघायला. तर आईने मस्त असं थालीपीठ आणि चहा बनवलं होतं.